सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडं एक अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्यातला त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्याने दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा. साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच एक 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचा. मध्ये त्याने काम सोडलं पण होतं, तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ती हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे जो 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला होता. त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल जसं आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे. आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत आणि तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली आहे. आता त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत आहोत. प्राथमिक दृष्ट्या काय म्हणजे जे व्हिडिओ आहेत आक्षेपार्ह ते अत्याचाराचे आहे की काय? त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय, परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे असं दिसत नाहीये. परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही त्याच्यात अधिक तपास त्याच्यामध्ये करतो. व्हिडिओ एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळे म्हणजे कॅमेरामधले शूटिंग आहे का काय? साधारणपणे ते कॅमेरामधलं शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, जसं की आपला जो हँडी कॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा. परंतु मग आता त्या अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व आहेत. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत की मात्र सकृदर्शनी त्याच्यामध्ये निष्पन्न साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु निश्चित संख्या खरंच नाही सांगता येणार, परंतु जास्त आहे. मे बी 100च्या आसपास वगैरे असेल, परंतु तपासांती सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये पण जास्त आहे. कोण व्यक्ती म्हणजे त्याचा व्यवसाय काय होता? हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे. हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे. मात्र याचा नंतरच्या कालावधीमध्ये याने ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचं हा काम करायचा आणि त्यांना जी काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारी जी काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून पण त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा. आणि असा वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा म्हणून पण तो काम करायचा ज्योतिषी म्हणून, तर त्याबाबत काय नाही, ह्याच्या बाबतीत आता काहीच भाष्य करता येणार नाही कारण अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे. मात्र त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू. सर, प्राथमिक आपल्याला त्यानुसार फिर्यादी हाच त्या सगळ्याच्या सहभागी असू शकतो आणि त्याची पण चौकशी करायची आज काही आहे? नाही, निश्चितपणे मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपासांती आता याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले तर ते शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. पोलीस या महिलांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद करणार आहे कारण महिलांचे आहे संवेदनशील पण आहे. नाही, निश्चितपणे प्रकरण संवेदनशील आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये